सटाणा रामपुष्प फाउंडेशनचा प्रेरणादायी प्रारंभ. कैलासवासी पुष्पाताई येवला यांच्या स्मृतिदिनानिमित्त सामाजिक उपक्रमाची सुंदर सुरुवात. मातृस्मरणातून प्रेरणा घेऊन साकारलेला एक लोकोपयोगी उपक्रम रामपुष्प फाउंडेशनचा भव्य अनावरण सोहळा श्री देव मामलेदार यशवंतराव महाराजांच्या पावननगरीत संपन्न झाला. या फाउंडेशनची स्थापना रामकृष्ण वामन येवला दादा वाणी यांनी त्यांच्या पत्नी कैलासवासी पुष्पाताई यांच्या अजरामर स्मृतीसाठी त्यांच्या मुलामुलींसमवेत केली आहे. आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत, सामाजिक व धार्मिक कार्य हे उद्दिष्ट असून त्या दृष्टीने अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत. या प्रेरणादायी उपक्रमाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक निलेश पोराटे यांच्या शुभ हस्ते झाले. विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी 19 विद्यार्थ्यांचा सन्मान व 5 विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले. रामपुष्प टॅलेंट परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या 19 विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह आणि रोख स्वरूपात रक्कम देऊन गौरव करण्यात आला. यावर्षी 5 गरजू विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून त्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च फाउंडेशन करणार असून पुढील वर्षी हे प्रमाण 10 वर नेण्याचा संकल्प यावेळी जाहीर करण्यात आला. संपूर्ण कुटुंबाचा एकत्रित सहभाग या कार्यक्रमाचे आयोजन रामकृष्ण येवला यांच्यासह निलेश येवला, योगेश येवला, सुनीता कोठावदे, वैशाली कोठावदे, प्रज्ञा भदाणे, वर्षा नेरकर यांनी एकत्र येऊन केले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन प्रगती शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक एस.बी. कोठावदे यांनी केले. रामपुष्प फाउंडेशनचा हा समाज उपयोगी प्रारंभ अन्य कुटुंबांनाही सामाजिक योगदानाची प्रेरणा देणारा ठरणार आहे. प्रखर न्यूजसाठी किरण अमृतकर, सटाणा.